नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता युट्यूब चॅनल मध्ये. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. याविषयीच आपल्या राज्याचे कृषी मंत्री भरणे यांनी याविषयी अपडेट दिली आहे. काय आहे ते अपडेट पाहूया आणि कर्जमाफी कधी होणार याची स्पष्ट त्यांनी तारीखच सांगितलेली आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीसाठी 30 जून तारीख दिली आहे, पण 30 जून पर्यंत थांबण्याची गरज नाही. त्या अगोदरच 2 लाखापर्यंत कर्जमाफी होईल असे कृषी मंत्री भरणे यांनी सोमवारीच म्हणजेच काल 20 एप्रिलला सांगितले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होईल अशी घोषणा याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण त्याआधीच लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे संकेत कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आज पुण्यात संपूर्ण राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सून हंगामात एल निनो चा प्रभाव राहणार आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात खरा अंदाज समोर येईल. एल निनोचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पावसाचे प्रमाण कमी राहील. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागेल त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर कार्यशाळेमध्ये चर्चा केल्याचे भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राज्यात खरीप हंगामासाठी 1,45,20,000 हेक्टर क्षेत्रासाठी नियोजन केले आहे. बियाणे मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याचे ते म्हणाले आहेत. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव राहणार असून यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. ही होती कर्जमाफी बद्दलची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.